नमस्कार मैत्रिणींनो, जन्माष्टमीचा सण अगदी जवळ आला आहे आणि आपल्या छोट्या राधाकृष्णाला या जन्माष्टमीला सुंदर आणि गोंडस तयार करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मुलींसाठी सुंदर राधा ड्रेस आणि लहान मुलांसाठी कृष्णाचा पारंपरिक ड्रेस दाखवणार आहे. दोन्ही ड्रेस कसे आहेत, त्याचा लुक कसा आहे, आपण छोट्या बाळांना हा ड्रेस घातल्यानंतर कसे दिसतील हे आपण व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर हा ड्रेस छोट्या राधा राणीसाठी एक सुंदर ड्रेस आहे. ड्रेसचा संपूर्ण लुक खूपच सुंदर आहे आणि पारंपरिक आहे. जन्माष्टमीसाठी मुलीला तयार करताना असा राधेचा लुक खूपच गोड दिसतो. छान एम्ब्रॉयडरी आहे, एम्ब्रॉयडरी लेस आहे, छान प्रिंट केलेली आहे, छान डिझाईन आहे. हा लेहंगा आहे. लेहंगाला खाली पण सुंदर प्रिंट केलेली आहे. छान त्याची लेंथ आहे, नाडा आहे आणि येलोमध्ये आहे हा कलर. खूप सुंदर असा दिसणार आहे. जर तुमच्या घरी पण लहान मुलगी असेल तर तुम्ही तिच्यासाठी जन्माष्टमीचा खास लुक तयार करू शकता. आता आपण बघणार आहेत कृष्णा ड्रेस. हा कृष्णाचा ड्रेस पाहिल्यावरच खरंच तुम्हाला खूप छान वाटेल. छोट्या बाळाला कृष्णाच्या रूपात पाहण्याची उत्सुकता वाढते. चला तर मग आता कृष्णाचा ड्रेस बघूया. यामधील रंग, डिझाईन ट्रेडिशनल लुक आहे. या ड्रेसची खास गोष्ट म्हणजे छोट्या कानाला घातल्यावर मिळणारा पारंपरिक कृष्णाचा लुक खूप सुंदर वाटेल. हे धोती पॅटर्नमध्ये आहे, वरती बंगाली आहे, हा पण येलो कलरमध्ये आहे. ही धोतीला समोरून छान लेस आहे, मागून सुद्धा लेस आहे आणि ही कपाळाला लावलेली पट्टी, डोक्याला कृष्णाची, अजून त्याच्यासोबत हा दुपट्टा आहे गुलाबी कलरमध्ये आणि ही बासरी. कृष्णाचा संपूर्ण लुक या ड्रेसमध्ये आहे. धोती, कुर्ता, छान डोक्याला लावणारी पट्टी, कृष्णाची छान मोर पंख आहे, त्यावर गुलाबी कलरचा दुपट्टा आणि ही बासरी. हा असणार आहे दुसरा संपूर्ण ड्रेस. आता मी दाखवणार आहे तुम्हाला कृष्णाला जी ज्वेलरी घातली जाते, ज्याचा शृंगार केला जातो, ते संपूर्ण या याच्यात पार्सलमध्ये आहे. त्यात तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यात संपूर्ण दागिने त्यात तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यात आहे मुकुट, छानसं सुंदर मुकुट आहे, कंबरबंद आहे, हाताला बांधला जाणारा बाजूबंद आहे. आणि हे मी 2 याच्यात बोलवले होते. 2 पार्सल मला रिसीव झाले होते. त्याच्यात तुम्हाला संपूर्ण त्याचे कानातले, संपूर्ण दागिने जे कृष्णाला घातल्या जाते, बासुरी, संपूर्ण दागिने यात तुम्हाला मिळणार आहे. खूप सुंदर असं कलेक्शन या एका पार्सलमध्ये आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटचा पार्सल. त्यात कृष्णाचा धोती, अजून त्यांनी घातलेले दागिने, याचा संपूर्ण हा पार्सलमध्ये आलेला आहे. त्यात आपल्याला मिळणार आहे पूर्ण शृंगार आणि धोती. सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवते धोतीमध्ये छानशी येलो कलरची धोती असणार आहे आणि त्याला छान रेड कलरची बॉर्डर असणार आहे धोतीला. खूप सुंदर अशी धोती आहे. कापड खूप सॉफ्ट आहे आणि त्याला लावलेली जी लेस आहे, त्या लेसमुळे त्या धोतीला एक सुंदर धोती ती दिसत आहे, खूप उठून दिसत आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला त्याचा पूर्ण शृंगार मिळणार आहे. खाली धोती, वरती जी आपण ज्वेलरी घालतो, गळ्यात घालतो, मुकुट घालतो कृष्णाला, जसे जे पूर्ण दागिने आहे ते सगळं आपल्याला या पार्सलमध्ये मिळणार आहे. हे गळ्यात घालणार आहे सुंदर असं नेकलेस, मोत्यांचं नेकलेस आहे आणि ते 5 लेअरमध्ये आहे. छोटंसं स्टोन आहे त्याला मध्ये. खूप सुंदर असं दिसत आहे. ते घातल्यावर कृष्णाचा लूक खूप सुंदर येणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यासोबत मिळणार आहे छान असं कमरेला लावणारं खूपच सुंदर आहे.
दोन साईडला स्टोन आहे आणि ते लटकनसारखं आहे की ते कंबरबंद खूप छान दिसेल असं. आणि आपल्याला त्याच्यासोबत मिळालेलं आहे अजून मुकुट आहे छानसं डोक्याला लावण्यासाठी. आणि छानसे कानातले आहे, कानातले हे असे चिपकवायचे आहे. आणि एक दुपट्टा आहे गळ्यात घालण्यासाठी कृष्णाच्या लुकमध्ये खूप सुंदर असं उठून दिसणार आहे. हे कानातले आहे, कानातले चिपकवायचे असतात ते. आणि त्यासोबत आपल्याला कृष्णाची बासुरी, हे सुद्धा आपल्याला हे सगळं साहित्य या पार्सलमध्ये मला रिसीव झालेलं आहे. हे मी सगळं मिशोवरून घेतलेलं आहे. तुम्हाला पण या सगळ्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देते. जर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर हे सगळं या पार्सलमध्ये रिसीव झालेलं आहे. गळ्यातलं कंबरबंद, मुकुट, खूप सुंदर असं त्याचा लूक येणार आहे कृष्णाचा. त्याचबरोबर आपल्याला कृष्णाच्या या लूकमध्ये मोरपंखसुद्धा मिळालेला आहे. हे बाजूबंद आहे, बाजूबंद आणि हे मोरपंख कृष्णाच्या डोक्याला लावण्यासाठी.